मी आज तुम्हाला रवा इडली आणि वेगळ्या प्रकारची चटणी दाखवणार आहे, ज्याच्यात खोबरं वापरलेलं नाही। बघा, इथं मी 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे। त्याच्यात 1 वाटी दही घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून हलवून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी घालून बॅटर रेडी करायचं आहे। हे बघा, हे असं पाणी घालून बॅटर रेडी करायचं आहे। हे आता 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे रवा चांगला मुरेल दह्यात। हे बघा, चटणी करण्यासाठी एक छोटा चमचा तेल घातलेला आहे। त्याच्यात असं मोठा मोठा चौकोनी कापलेला कांदा घालून 2 मिनिटं नुसतं परतून घ्यायचं आहे। यातच ना हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। या हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या कापलेल्या आहेत आणि थोडासा लसूण घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे। बघा, 2 मिनिटं नुसतं असं परतून घ्यायचं आहे आणि हे आता थंड करायला ठेवूया। बघा, रवा चांगला भिजलेला आहे। आता ह्याच्यात खायचा सोडा घालायचा आहे आणि त्यावरच थोडासा लिंबू पिळायचा आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। बघा, इथं मी इडलीच्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यात बॅटर असं थोडं थोडं घालून हे बघा अर्ध अर्ध घालायचं। स्टीमरमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता ह्याच्यात या इडलीच्या प्लेट्स ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। हे बघा, मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यात 1 चमचा शेंगदाणे, 1 चमचा फुटाण्याची डाळ घालायची आहे आणि मग अशी परतलेला कांदा, मिरची आणि लसूण ते घालायचं आहे। त्याच्यात चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालून मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। बघा, इडली रेडी झालेली आहे। हे बघा, मी असं हे करून दाखवते, क्लीन आलं म्हणजे इडल्या झालेल्या आहेत। आता ह्या थंड करायला काढून ठेवूया। बघा, इथं मी तडका पॅन ठेवलेला आहे। त्याच्यात 1 चमचा तेल घातलेलं आहे। त्याच्यात जरासं हिंग, थोडीशी मोहरी तडतडली की थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि मग कढीपत्ता घालायचा आहे। आता 1 लाल मिरची घालायची आहे। हा तडका या चटणीवर घालून मिक्स करून घ्यायचा आहे। ही बघा, इडलीची चटणी रेडी झाली। हे बघा, इडली आणि चटणी हे बघा किती मऊ स्पॉन्जी आणि हे बघा किती जाळी व्यवस्थित आलेली आहे। हे बघा, आतून पण किती छान अशी जाळी आली आणि एकदम मऊ स्पॉन्जी झालेली आहे। ही आहे रवा इडली आणि ही आहे चटणी। कशी वाटली माझी रवा इडली आणि चटणी? आवडली असेल तर माझ्या शौर्यास क्लाउड किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।